आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हॅलो जिम, कसा आहेस? कसा आहे सुदेश? मी मस्त. अरे केव्हाची वाट बघतोय आम्ही तुमच्या दोघांची. अरे तुझं लोकेशन बदलले ना, ते सापडणंच लवकर. अच्छा, एनिवेज तुमच्या दोघांचं स्वागत आहे. आणि तुझं नाव धनू ना? वय तुम्हा दोघांची अॅनिव्हर्सरी आहे ना व? हे घ्या, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच. या ना तुम्ही बसा. या युनिव्हर्सिटी. थँक्यू बस. अरे दीपक कसा आहेस? बरं, तू कसा आहेस? मी मस्त. बस बस. तुम्ही बसा, मी आलोच. दीपक चल ना काम. हो, ते बघा तिकडे वेलकम ड्रिंक ठेवलंय. चला की जाऊन पिऊ. राहू दे रे. गॉड नोज याच्यात ही काय घेऊन आली असेल काय माहित. हो ना, आणि असल्या फंक्शन मध्ये प्रॉपर साडी वगैरे. धनू, अगं बाहेर कार्यक्रमाला चालू ना, तर त्या कार्यक्रमाला शोभल अशी तर कपडे घालायचे. हे काय घालून साडी बिडी? मग आणखी काय घालायला पाहिजे होतं? तसं बी मला साडी सांभाळता येत नाही, तरी बी मी ऍडजस्ट करते ना बघ. आणि ह्यात काय वाईट आहे? चांगलंच आहे की. अगं वाईट काहीच नसतं. आपण ठिकाण तरी बघायचं ना. तू ना तरी असे लोक असतात की टिंगल. काय कुसूर कुसूर चालू आहे तुमची? हनीमूनला गेला होतात ना तुम्ही? विसरलोच मी. कसं झालं फिरणं? छान झालं, मस्त. मग गुड न्यूज कधी देत आहे? देवा, अरे जे काय पडायचं ते एकदाच बदा पडून जा की. सारखं थोड्या वेळानं पिरपीर पिरपीर पिरपीर. सगळे कपडे भिजले बाई. शी. शालन, ऐक की. आशा वहिनी कशी आहेस? मी ठीक आहे. ते तुझा आवाज ऐकला ना म्हणून बाहेर आले. एक विचारायचं होतं. बोल की. कालपासून राजू दिसली नाही. कुठं बाहेर गेलीये का? अगं हे ते मेळावा आहे व्यवसायातल्या नवीन नवीन गोष्टी शिकायसाठी. त्यासाठी पुण्याला गेलीये ती. वय लई हुशार आहे ग पोरगी. आता तिचा तिथला तो कोर्स संपला का नाही की मग 4-5 दिवसांनी येईल ती. असं वय. नाही, बरं आहे बरं आहे. लेकरू मोठं होतंय माझं, आणि तिला असंच यश यावं नाही का? आणि काय ग, तू आणि मालन बरेच दिवस झाले इथंच आहेत. नाही म्हणजे माहेर वासाला आली आहेस ना? आणि तेजू आली होती ना, ती पण दिसेना झाली. हा अगं म्हणजे ते आत्या ते कपडे दे, मी वाळत घालतो. तुला तू जणी बोललोय. वय तू हो पुढं, आले मी. कॉलेज पासून आपण किती दिवस भेटलो पण नाही. आज कित्येक दिवसांना आपण वेळ घालवतोय. ऐका ना, मी तर म्हणतो आपण तिघही आत्ता मॅरिड आहोत. चला ना जाऊया सगळेच कुठेतरी फिरायला. तेवढाच या रोजच्या कामातून ब्रेक. मी पाऊस पण सुरू होते. हे मी काय फिरायला वगैरे येणार नाही. तुमचा प्लॅन झाला ना, तुमचं जावं की. हा, ए याला काय अर्थ आहे? जिम, आता प्लीज फालतू कारण नको दिवसा. वहिनी ऐकत नाहीये का? ते का पायावर तयार आहे यायला, पण मला यायचं नाही. हे काय वहिनी येतील म्हणतोयस, मग तुला काय झालं यायला? जिम, तुमच्यामध्ये सगळं ठीक आहे ना? अरे हे काय विचारणं झालं का? आत्ताच ते हनीमूनला गेले होते ना. जी, वहिनी दिसायला फार काही सुंदर नाही, पण त्यांच्यात नक्कीच काहीतरी चांगले गुण असतील म्हणून तू त्यांच्याशी लग्न केलंयस, होय ना? तुम्हाला ह्याच विषयावर बोलायचंय काय? मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो काय, मला तिचं काहीच कौतुक नाही आहे.
म्हणून मी तिला घेऊन कुठं पण फिरायला येत नाही. या हायफाय लोकांच्यात आपण मिसळूच शकत नाही. तर तुम्हाला का म्हणून घेऊन आले असतील इथं? माझी घुसमट व्हायला लागली आता. एक तर मला काय न सांगता इथं घेऊन आले आणि आता स्वतः जाऊन बसलेत मित्रांवर. काय करू? आपण निघूया म्हणून सांगू काय ना? हा, असंच करते. आलेच आम्ही. आम्ही सहज बोलत होतो यार. बरं मला सांग, तुमच्यात खरंच काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम? अरे आमच्यात काय नीट चाललंय ते विचार ना. अरे आमच्यात सगळ्यांना नुसता असा अडथळाच चालू आहे. मला कोणी विचारलं असतं ना तर मी तिच्यासोबत लग्न करायला कधीच नकार दिला असता. पण आमचं हे नानानी शब्द दिला आणि मला तिच्याशी लग्न करावं लागलं. हे बघ, माझं तिच्यावर काय प्रेम नाहीये. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून ती माझ्या नरड्यावर येऊन बसली. शांत हो. मला तर वहिनी चांगल्या वाटल्या. जिकडे जातील तिथलं वातावरण हसतं खेळतं ठेवतील अशा वाटल्या मला. अरे पण मी तिला वाईट म्हणतच नाहीये, पण ती ना माझ्या टाईपची नाहीये. अरे तिच्यात मला काहीतरी आवडलं पाहिजे ना. ना रंग आहे, ना रूप आहे, ना आकार आहे. अरे खोलीत जरी गेलो ना तरी मला नुसती तिची अडचण होते. तिच्या शेजारी जरी झोपायचं म्हटलं ना तर मग मला भीती वाटायला चालू होते की तिचा हात कधी माझ्या अंगावर पडतो आणि मला कधी काहीतरी फ्रॅक्चर होतं काय. अरे घाबरून घाबरून आयुष्य जगतोय रे. जी माईक ना, आपण नंतर बोलू ना. सोड ना. का तुम्हाला ऐकवत नाहीये? अरे तुम्हाला फक्त ऐकवत नाहीये, पण हे ना मी जगतोय. माणुसकी म्हणून जरी मी तिच्याशी बोलायला गेलो ना तर तिला वाटतं मी बायको म्हणून तिच्याशी बोलायला लागलोय. आणि किती पण तिला लांब करा तरीही ती माझ्या गळ्यात येऊन पडते. नुसती मस्करी, मजा, एन्जॉय एवढंच काय ते कळते तिला. आणि तिचं काय जातंय म्हणा, जी वाट लागली ना ती माझी लागली. नाना म्हणतात ना म्हणून तिला मला सोबत घेऊन फिरावं लागते. नाहीतर अरे 4 चौघात पण तिला घेऊन जायचं म्हटलं ना तर मला लाज वाटते. झीम, थोडं थांब. का थांब? आता मला थांबायचंच नाही. तू विचारत होतास ना की तिच्यात काय चांगलं आहे ना. तिच्यात चांगलं बघील तेव्हा ना नुसतं खात सुटत असते. ना ठिकाण बघत नाही, ना वेळ बघत नाही, ना काळ बघत नाही. ह्याच्या पलीकडनं तिच्याकडे एक सुद्धा गुण चांगला नाही आहे. नाना इथना नानाची मला भीती वाटते. नाहीतर कधीच तिला मी तिच्या भावाच्या घरी सोडून आलो असतो. अरे तुम्ही का खाली माना घातल्यात? मान तर खाली माझी जायला पाहिजे. मला लाज वाटली पाहिजे. धनु, सूर्या, हे कुंडीत का झाडं लावायला लागलायस? एवढं मोठं अंगण पडलंय की. अगं अंगणात झाडं लावलेत की. इथं कुंडीत रोपं लावली ना, इथं अडकून ठेवायला बरं पडतं ना म्हणून. आणि तू जरा सगळीकडे हिरवळ पाहिजे असते. तिने सकाळी उठल्यावर ही रोपं बघितली तर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला भारी वाटतं मला. सूर्या, तुझ्यासारखं असं दुसऱ्याचा विचार करणारं मन जर देवानं प्रत्येकाला दिलं असतं का नाही तर किती बरं झालं असतं. जगात कोणीच कोणाला दुखवलं नसतं. किती विचार करतोस रे दुसऱ्याचा. आत्या, स्वतःसाठी कुणी बी जगतं, पण दुसऱ्यासाठी जगता आलं ना तर खरी मजा आहे जगण्यात. असं मी कीर्तनात ऐकलं होतं.